हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज ज्यांची 200वी जन्मशताब्दीचं वर्ष सुरू झालेलं आहे, समाज सुधारक, उद्योजक, शेतीतज्ञ आणि साहित्यिक महात्मा ज्योतिराव फुले यांना देखील या ठिकाणी मनापासून नमन करतो। आजच्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये संमेलनाच्या अध्यक्षा, निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आणि सिद्धहस्त लेखिका श्रीमती लीना मेहेंदळेताई, आमचे मराठी भाषेचे मंत्री आणि ज्यांनी या ठिकाणी आपल्या मनातल्या अनेक घोषणा केल्या आणि ते नुसतं घोषणा करत नाही, मी त्याचा साक्षीदार आहे, प्रत्येक घोषणा पूर्ण करतात, ते उदय सामंतजी, माजी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, या ठिकाणी स्वागत अध्यक्षा श्रीमती सुप्रिया देवस्थळी, त्याचप्रमाणे निमंत्रक ज्यांच्या काव्यपुस्तिकेचं आपण या ठिकाणी विमोचन केलंय आणि नेहमीच कधी आम्ही दिल्लीला आल्यानंतर एक पुस्तकच त्या भेट करतात अशा आर विमला मॅडम, या ठिकाणी उपस्थित संजय नाहरजी, श्रीमती सुषमा नाहर, श्रीमती प्रीती पगारिया, श्रीमती श्वेता शिंघल, श्री लेशपाल जवळगे, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर, सर्व आमच्या शासकीय महिला अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की हे आगळं वेगळं साहित्य संमेलन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। खरं तर मराठी भाषेला साहित्य संमेलनाची एक मोठी परंपरा आहे। केवळ मराठी भाषाच अशी भाषा असेल की ज्या भाषेमध्ये 100 पेक्षा जास्त साहित्य संमेलनं होतात आणि मराठीच्या विविध अंगांची एक प्रकारे त्याचं प्रतिबिंब, त्याची झलक या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। झाडीपट्टी साहित्य संमेलनापासनं तर विद्रोही संमेलनापर्यंत असा हा एक खूप मोठा साहित्य संमेलनाचा प्रवास आपल्या मराठी भाषेमध्ये पाहायला मिळतो। आणि मी दाव्याने सांगेन की साहित्यिकांचा इतका मोठा मेळा हा या देशातल्या दुसऱ्या कुठल्या भाषेत होत नाही, तो मराठी भाषेमध्येच होतो। पण मला त्याहीपेक्षा या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की संजय नाहरजींनी जी संकल्पना मांडली, हे संमेलन होत असताना महाराणी ताराराणी साहेब यांच्या 351व्या जयंतीच्या निमित्ताने हे संमेलन व्हावं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्याचा उल्लेख देखील झाला आहे, छत्रपती शिवरायांनंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता हा मराठी मुलूक मी कब्जामध्ये घेऊ शकतो आणि म्हणून त्यांनी त्यांची राजधानी किंवा त्यांचं वास्तव्य हे या महाराष्ट्रामध्ये हलवलं, दिल्ली सोडली आणि महाराष्ट्र काबीज केल्याशिवाय जाणार नाही हे ठरवलं। पहिल्यांदा छत्रपती संभाजी राजे यांनी त्याला सळो की पळो करून सोडलं। इतक्या जवळपास 9 वर्ष ते लढाया लढत होते, एकही लढाई हारले नाहीत। प्रत्येक लढाईमध्ये मुघली सैन्याचा पराभव त्यांनी केला। दुर्दैवाने त्यांचं बलिदान झाल्यानंतर
अनेकांना असं वाटलं की आता या साम्राज्याचा, या मराठी स्वराज्याचा कोणी वाली नाही. आणि त्यावेळी औरंगजेबानं लाखोचं सैन्य तयार करून हा मराठी मुलूक गिळण्याचा प्रयत्न केला. आणि राजाराम महाराजांनी खऱ्या अर्थानं तारा राणीसाहेब यांनी ज्या प्रकारे त्या ठिकाणी झुंज दिली, मला असं वाटतं इतिहासामध्ये ती झुंज अत्यंत महत्वाची आहे. कारण त्या झुंजीमुळेच शेवटी महाराष्ट्र काबीज करण्याकरता, स्वराज्य काबीज करण्याकरता आलेल्या औरंगजेबाचं थडगं हे त्याच महाराष्ट्रामध्ये तयार झालं. पण त्याचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत आणि तारा राणींनी अशाच पद्धतीनं त्यांना झुंजवत ठेवलं. आणि म्हणून तारा राणींबद्दल असं म्हटलंय, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, ताराबाईच्या बघते दिल्ली प्रतीची तकते, खचो लागली तेवी मते, कुर्णेही खंडली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ झाली, मुघल हो सांभाळा. अशा पद्धतीनं तारा राणींचं या ठिकाणी वंदन करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं ही जी काही स्वराज्याची संकल्पना आहे, ती संकल्पना पुढे नेत असताना निश्चितपणे त्यांचं जे योगदान आहे ते लक्षात ठेवण्याचं काम, आणि या संमेलनामध्ये त्याचं औचित्य देखील याकरता आहे की एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी केलेलं जे काम आहे, सर्व समाज घटकांना एकत्रित जोडून त्या सगळ्यांना मराठ्यांच्या भगव्या झेंड्याखाली आणून ज्या प्रकारे त्यांनी हा सामना केला. कवी विठ्ठलदास म्हणतात, पाटील सेटे कुणबी जुलाई, चांभार कुंभार परीट नावी, सोनार कोळी उदिमी फुलारी, या वेगळे लोक किती बेगारी. अशा सगळ्या लोकांना एकत्रित आणण्याचं काम हे तारा राणींनी केलं. आणि जवळजवळ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे 1761 पर्यंत, 1700 पासून 1761 वर्ष तारा राणींनी खऱ्या अर्थानं या स्वराज्याला सांभाळण्याचं काम केलं. आणि म्हणूनच हे अतिशय औचित्यपूर्ण आहे की ज्यावेळी आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासारखा कारभार चालवणाऱ्या ज्या आमच्या महिला अधिकारी आहेत, त्यांचं ज्यावेळेस साहित्य संमेलन होत आहे, त्या संमेलनाला तारा राणींचं नाव दिलं गेलं. त्याबद्दल मी अतिशय मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो, विशेषतः सरदचे आभार मानतो. ज्यावेळी संजयजींनी आणि आमच्या विमला मॅडमनी सांगितलं की अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे, मला अतिशय आनंद वाटला. कारण शासकीय अधिकारी म्हटले तर फायलींचे डोंगर असतात. अनेक वेळा फायलींमध्ये आपण हरवून जातो आणि विशेषतः जी आपल्या भाषेची तरलता आहे ती शासकीय भाषेमध्ये विलीन होऊन जाते. शासकीय भाषा ही देखील एक अशी भाषा आहे, मला आजही आठवतं की मी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेलो आणि मला माझ्या प्रभागातलं काही काम करायचं होतं, रस्त्याचं काम करायचं होतं. मी माहिती काढली तर मला सांगितलं की उपायुक्तांकडे तुम्ही जा आणि उपायुक्तांना तुम्ही जाऊन सांगा, ते लगेच त्याला मान्यता देतील. मी त्यांना सांगितलं ते बजेटमध्ये माझ्या रस्त्याचं काम आलेलं आहे, तर ते कसं करता येईल. ते मला म्हणाले नसती कुठे. मी म्हटलं काय नाश्ता मागतायत, काय मागतायत, ते नसती कुठे. म्हटलं म्हणजे काय. ते म्हणाले नसती कुठे आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नसती म्हणजे फाईल असते. फाईलला शासकीय भाषेत नसती म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीनं जी काही अतिशय क्लिष्ट अशा प्रकारची भाषा आहे, त्या शासकीय भाषेत हरवून जात असताना आणि फायलींवर पानांमध्ये लिहित असताना त्या शासकीय भाषांमध्ये निर्णयार्थ सादर अशा पद्धतीनं लिहित असताना आपल्यातला साहित्यिक, आपल्यातली आपलं जे भावविश्व आहे
ते भावविश्व आणि त्यातली तरलता ही सांभाळून साहित्याचं निर्माण करणाऱ्या अशा आमच्या या सगळ्या ज्या अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज हे संमेलन झाल्यामुळे निश्चितपणे यातल्या अनेक अशा असतील की ज्यांनी साहित्याची रचना तर केली, पण या संपूर्ण प्रशासकीय सेवेमध्ये ते साहित्य कदाचित योग्य मंचापर्यंत पोहोचलं नाही. त्या मंचापर्यंत पोहोचवण्याचं काम हे या साहित्य संमेलनामुळे या ठिकाणी होत आहे. हे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. मी कार्यक्रम पत्रिका देखील बघितली. त्याच्यामध्ये साहित्याचे विषय तर आहेतच, पण त्यासोबत अनेक विषय आहेत. अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या असतील आणि विशेषतः मगाशी जसा उल्लेख झाला की कुठल्याही क्षेत्रात महिला असू द्यात, म्हणजे अगदी प्रशासकीय क्षेत्रात असू द्यात की राजकीय क्षेत्रात असू द्यात, या गोष्टीचं निश्चितपणे कौतुक आहे. कारण मी स्वतः इतके वर्ष राजकारणात काम करतो. आमच्यासारख्या पुरुषांना काम करणं फार सोपं आहे, कारण कोणीतरी घर सांभाळत आहे, त्याच्यामुळे लक्षही दिलं नाही तरी चालतं. पण ज्या आमच्या महिला सहकारी ज्या राजकारणात काम करतात, ज्या आमच्या अधिकारी प्रशासनात काम करतात, त्या मल्टीटास्किंग करत असतात. एकाच वेळी राज्यही सांभाळत असतात, जिल्हाही सांभाळत असतात आणि त्याच वेळी आपलं घर देखील त्या सांभाळत असतात. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या मला असं वाटतं की अतिशय लीलया पार पाडण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. आणि मला एकच संजयजी चिंता होती की हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित झालं, याला रिकॉग्निशन मिळेल की नाही. आणि त्याचं कारण काय होतं, साहित्य संमेलन एखादं आयोजित झालं आणि ते मराठी साहित्य संमेलन असेल आणि वादच झाला नाही तर त्याला रिकॉग्निशनच मिळू शकत नाही. त्यामुळे फार चिंतेत होतो. पण शेवटी आमच्या माध्यमांना आमच्या मनीषा म्हैसकरांचं एक स्टेटमेंट सापडलं आणि त्यांनी दिवसभर आज वाद चालवला. पण मनीषा म्हैसकरांनी मला स्वतः हे सांगितलं की माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हे त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी उलट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मला अशा पद्धतीच्या भेदभावाला समोर जावं लागलं नाही. पण तरी देखील मला असं वाटतं की या सगळ्या वाटचालीमध्ये आमचं जे विशेषतः महायुतीचं सरकार आहे, या सरकारने अनेक महत्त्वाचे विक्रम या ठिकाणी केलेले आहेत. राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री याच शासनामध्ये मिळाली. राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव, महिला मुख्य सचिव याच शासनाच्या काळात झाल्या. राज्याच्या पहिला पोलीस महासंचालक त्या तर आपल्या मंचावरच आहेत, तेही या शासनाच्या काळात झाल्या. राज्याच्या पहिल्या महिला वनसंरक्षक, प्रधान वनसंरक्षक या देखील या शासनाच्या काळामध्ये झाल्या. आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव याही महिला याच कालावधीमध्ये झाल्या. आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या 100-150 वर्षाच्या इतिहासातल्या पहिल्या महिला म्युनिसिपल कमिशनर या देखील याच शासनाच्या काळामध्ये झाल्या. त्यामुळे आणि माझा तर अनुभव असा आहे की महिला अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली तर ती निश्चितपणे पूर्ण होते. आणि म्हणून तुम्ही बघा, माझ्याकडे जी खाती असतात त्याच्यात बहुतांश खात्यांमध्ये मी महिला अधिकारीच घेतो. आता माझ्याकडे गृह खातं आहे, गृह सचिव महिला आहेत. माझ्याकडे सामान्य प्रशासन आहे, त्याच्या सचिव प्रधान सचिव महिला आहेत. माझ्याकडे ऊर्जा खातं आहे, त्याच्या प्रधान सचिव या महिला आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझा हा अनुभव आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं, कारण महिलांमध्ये उपजतच मल्टीटास्किंग हे तयार झालेलं असतं. इतक्या संघर्षातनं महिला या पुढे येत असतात की त्यातनं एखादी गोष्ट हाताळायची, एखादी गोष्ट मॅनेज करायची, या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी उपजत माहिती असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही देखील अतिशय चांगली गोष्ट आहे. आज या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो विषय आपल्या समोर आला की जग खूप वेगानं बदलत आहे आणि बदलत्या जगासोबत साहित्यालाही बदलावं लागेल.
असा जो विषय मांडला तो अतिशय योग्य आहे. खरं म्हणजे साहित्य जर आपण बघितलं तर साहित्याची काही शाश्वत मूल्य असतात. ती शाश्वत मूल्य जग किती बदललं तरी ती बदलत नाहीत. पण त्याचसोबत साहित्यामध्ये जी काही तत्कालीन परिस्थिती असते त्याचं प्रतिबिंब उमटणं हे देखील महत्वाचं असतं. आणि त्यामुळे ते प्रतिबिंब उमटण्याकरता निश्चितपणे मला असं वाटतं की या बदलत्या जगाचा मागोवा आपल्याला घ्यावा लागेल. खरं तर आपण बघा साहित्यातली शक्ती काय आहे, तर आजच्या जगाची संकल्पना ही यापूर्वी अनेक साहित्यिकांनी म्हणजे 70च्या दशकामध्ये 2010चं जग कसं असेल आणि 90च्या दशकामध्ये 2030चं जग कसं असेल अशा पद्धतीचं साहित्य देखील आपण तयार केलं. कदाचित 70च्या काळामध्ये ज्यावेळेस त्या गोष्टी वाचल्या त्यावेळी असं वाटायचं की ही कल्पना आहे, पण आता कुठलीच गोष्ट कल्पना राहिलेली नाही. तंत्रज्ञान ज्या वेगानं पुढे चाललंय, आपण बघा आजपासून 1000 दिवसांनी आपण जेवढे प्रशासकीय लोक आहोत प्रत्येकाचं जॉब डिस्क्रिप्शन 70 ते 80% बदललेलं असेल 1000 दिवसांनी. आजपासून 2000 दिवसांनी यंत्रमानव रोबो हा विपुल प्रमाणात वापरलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजपासून 3000 दिवसांनी आता जो यंत्रमानव आहे तो केवळ कमांड यांनी काम करतो, पण आजपासून 3000 दिवसांनी हा यंत्रमानव आपलं भाव विश्व देखील तयार करू शकेल, त्याला इमोशन देखील त्या ठिकाणी येईल आणि त्यातनं मला असं वाटतं की एक वेगळी अशा प्रकारची परिस्थिती तयार होईल. म्हणजे आता ह्युमनाइज रोबो याच्यामध्ये इमोशनल क्वोशंट तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. मला आश्चर्य वाटत नाही की कदाचित 3-3.5 हजार दिवसांनंतर आपण एखादं यंत्रमानवाचंही साहित्य संमेलन घेऊ. कारण आपल्याला माहिती आहे आज एखाद्या माझ्यासारख्या व्यक्तीने समजा साहित्य चौर्य करायचं ठरवलं तर मला या ठिकाणी एखाद्याची कविता किंवा एखाद्याचा लेख चोरण्याची आवश्यकता नाही आहे. त्यातल्या 4 ओळी मी चोरल्या आणि त्या चॅट जीपीटी मध्ये टाकल्या आणि सांगितलं मला आता उर्वरित कविता पूर्ण करून दे, तर चॅट जीपीटी ती कविता आजही पूर्ण करून देतो. अशा पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या पुढे आव्हानं तयार करते. हे जरी खरं असलं तरी देखील शेवटी माणसानं मानवानं हे नेहमीच दाखवलेलं आहे की तंत्रज्ञानापेक्षा मानव हा नेहमी पुढे राहिलेला आहे. कारण या ठिकाणी तंत्रज्ञान तयार करणाराही मानवच आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या इमोशन्स, आपल्या भावना, आपलं भावविश्व, आपल्या भावविश्वाची तरलता ही जिवंत आहे तोपर्यंत अशा कितीही माऱ्यांमध्ये आपण त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो. आपण बघा इतक्या आक्रमणाच्या काळामध्ये देखील कधीही वारकरी परंपरा संपली नाही, ती कधी थांबली नाही. याचं एकमेव कारण होतं की त्यांच्या मनामधली जी भावना होती, जी विविध प्रकारच्या अभिव्यक्तीतनं अभिव्यक्त व्हायची, मग कधी ती अभंगातनं अभिव्यक्त व्हायची, कधी ओव्यातनं अभिव्यक्त व्हायची, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामधलं त्यांचं जे भावविश्व होतं ते इतकं समृद्ध होतं की किती आक्रमण झाली तरी पावलं पंढरीकडे वळायची, तिथपर्यंत पोचायची. कितीही अडचणी आल्या तरी त्या ठिकाणी त्या अडचणी सहन करत ही परंपरा कधीही वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी सोडली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं साहित्य नेमकं हेच करतं. साहित्य आपल्या व्यक्तिमत्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. आपल्या भावना, आपल्या भावनांची तरलता ही जिवंत ठेवण्याचं काम हे साहित्य करत असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जोपर्यंत साहित्याची पूजा आपण करत राहू, साहित्याची सेवा आपण करत राहू, साहित्याची निर्मिती आपण करत राहू, तोपर्यंत या सगळ्या आव्हानांचा सामना आपण निश्चितपणे करू शकतो. आणि विशेषतः आपल्या मराठी भाषेला तर एक समृद्ध इतिहास आहे. मगाशी ज्ञानेश्वर माऊली आणि चक्रधर स्वामींचा उल्लेख या ठिकाणी झाला.
हे खरं आहे की ज्या प्रकारे मराठी साहित्याची निर्मिती ही चक्रधर स्वामींच्या अनुयायांनी केली, ती देखील मला असं वाटतं अतिशय विलक्षण अशा पद्धतीची आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विशेषतः भाषेचं महत्त्व काय आहे हे सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे की एका अतिशय मोठ्या विद्वानाने भाषेच्या संदर्भात लिहिलंय की जगामध्ये काही विकसित राष्ट्र आहेत आणि काही विकसनशील राष्ट्र आहेत. जेवढी विकसित राष्ट्र आहेत या सगळ्या विकसित राष्ट्रांमधलं शिक्षण हे मातृभाषेत आहे आणि जेवढी विकसनशील राष्ट्र आहेत त्या सगळ्या राष्ट्रांमधलं शिक्षण हे परदेशी भाषेमध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की मातृभाषेचा थेट संबंध आपल्या विकासाशी, व्यक्तीच्या, समाजाच्या आणि देशाच्या विकासाशी निगडित आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की आज आपल्याही देशामध्ये पुन्हा एकदा मातृभाषेतलं शिक्षण, मातृभाषेमध्ये तंत्र शिक्षण, मातृभाषेमध्ये विज्ञान शिक्षण या गोष्टींची सुरुवात झाली आहे. पण मला असं वाटतं की त्या गोष्टी आपल्याला अजून पुढे न्याव्या लागतील आणि त्याकरता आपल्या माय मराठीची सेवा करणारे जे लोक आहेत सर्व सारस्वतांचा या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे त्यांना नमन करावं लागेल. त्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं हे सांगावं लागेल की आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि त्याच अभिमानाचं प्रतीक म्हणून आज हे साहित्य संमेलन होत आहे. महिला शासकीय अधिकारी ज्या आहेत त्यांच्यातले जे साहित्यिक आहेत त्या सगळ्या साहित्यिकांना मी या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी अशाच पद्धतीनं हे भावविश्व समृद्ध करत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देत माझे शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.